अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या दिवशीच निर्गुण खून, हल्लेखोराचाही मृत्यू। दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते वय वर्ष 41 राहणार गारपीर चौक सांगली यांचा धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्गुणपणे खून करण्यात आला। मंगळवारी मोहिते यांचा वाढदिवस होता। तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचं समजतंय। रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिसात नोंद करण्याचं काम सुरू होतं। दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वय वर्ष 30 राहणार इंदिरानगर सांगली असं संशयिताचं नाव आहे। उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता। रात्री मोहिते यांच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्यांचे मित्र तसेच समर्थक वाढदिवस साजरा करत होते। त्यावेळी संशयित शेख तिथे गेला। यावेळी मोहिते आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। यानंतर शाहरुखनं गुप्तीसारख्या धारदार शस्त्रानं मोहिते यांच्यावर सपासप वार केले। मोहिते यांना डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसला। वार एवढे जोरदार होते की त्यामध्ये त्यांची आतडी बाहेर आली होती, तर डावा हात कोपऱ्यातून तुटला होता। हल्ला झाल्यावर मोहिते जागेवरच कोसळले। ते पाहून त्यांच्या वाढदिवसासाठी जमलेल्यांनी शेखला पकडून बेदम मारहाण केली। त्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याला सिव्हिल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आले। तिथं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय। मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता। उत्तम मोहिते यांचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली। मोहिते यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्यांचे नातेवाईक, मित्र, समर्थक यांनी सिव्हिल परिसरात गर्दी केली होती। नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात या घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होते।